सामना संपून इथे 15 मिनिटांचा कालावधी होऊन गेलाय. बॅटिंग करणारे फलंदाज 7 मिनिटं झाले मैदान ते क्रीजवरती उभे आहेत. तुम्ही भरपूर वेळ घेतलाय. 2 वाजून इथे 8 मिनिटं झालेत. 2 वाजून 10 मिनिटांनी जर पहिला चेंडू टाकला नाही तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला कमिटीच्या वतीनं जी पॅनल्टी दिली जाईल त्या पॅनल्टीचा स्वीकार तुम्हाला करावा लागेल. मॅच आपण सुरू करतोय. सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. दोन ताकदवान टीमला आपण मैदानावरती पाहतोय. खरं तर खूप चांगल्या प्रकारे सामना आपण पाहिला होता. क्वार्टर फायनलचा वाल्मिकी वॉरियर्स नायडू नगर देहुरोड आणि यांच्या विरुद्धमध्ये सुधीराबा भाडळे स्पोर्ट फाउंडेशन वाघोली या टीम दरम्यान, परंतु खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग करत तुषार डोलेंना प्रतिकार करत प्रतिस्पर्धी संघाला धूळ चालली, प्रतिस्पर्धी संघांना माती चालली, प्रतिस्पर्धी संघाला पाणी पाजलं, प्रतिस्पर्धी संघाला खडे चारले आणि आपल्या संघाला विजय मिळवत तो संघाला इथपर्यंत घेऊन आलाय. तो संघ आपण मैदानावरती पाहतोय. वाल्मिकी वॉरियर्स नायडू नगर देहुरोड आणि त्यांच्या विरुद्धमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये आहे दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव. सलामीची जोडी मैदानात येते. बॅटिंगसाठी आपण पाहतोय सागर आंद्रे वासिक शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅचला आपण सुरू करतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय राहुल कल्याणी. पहिल्या षटकामध्ये मैदानात पाहायला मिळेल 6 षटकांचा सामना. सामना देखील मैदानाच्या आतमध्ये दोन ताकदवान टीम दरम्यान. सेमीफायनल क्रमांक 2 सेमीफायनलचा दुसरा दगदगता थरार तो मैदानाच्या आतमध्ये आहे. सामन्याला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. मुख्य पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. डावाला सुरुवात. चला खेळूया. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहूया. राहुल कल्याणी टू सागर आंद्रे. फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची काढा घेत चेंडू अडवला गेलाय. शॉर्ट थर्ड मॅनला सुंदर क्षेत्ररक्षण. खूप चांगली कामगिरी आपण पाहतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती. चेंडू मात्र अडवला गेलाय. एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सुनील आंबेकरला आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र केलंय. शॉर्ट थर्डमॅनला देखील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक डॉट बॉल देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मैदानात सुरू आहे. धावपल धावा देखील आपण पाहतोय बनवले गेल्यात. कुठल्या प्रकारची धाव नाही. एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल न झालेली सुरुवात. निर्धाव चेंडूने आपण पाहतोय सामन्याची झालेली सुरुवात देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वाल्मिकी वॉरियर्स नायडू नगर देहुरोड हा संघ आपण पाहतो मैदानात टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करतोय. तर बॅटिंग करताना आपण पाहतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव संघाला. फुलर लेनचा चेंडू होता. सागर आंद्रेने ठोकला डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग अप मध्ये. चेंडू सीमा पार. षटकार. राहुल कल्याणीच्या गोलंदाजीवरती केलं गेलं खूप मोठं आक्रमण. एक षटकार देखील आपण पाहिलाय. फुलर लेनचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कलमध्ये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल राहुल आजबे. चेंडू अडवेल तोपर्यंत एक सिंगल ती मात्र मैदानावरती आहे. राहुल आजबेला आपण शॉट फायनल गेला पाहतोय. क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय. मला वाटतंय सागरला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. वाल्मिकी वॉरियर्स नायडू नगर देहुरोड हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. देहुगाव देहुरोड परिसरातील खेळाडूंना एकत्रित करत, नायडू नगर परिसरातील देखील खेळाडूंना एकत्रित करत, वाल्लेकरवाडी वाकड परिसरातील खेळाडूंना एकत्रित करत हा संघ खऱ्या अर्थानं इथे सेमीफायनल मध्ये अमित लोट तो मात्र मैदानात घेऊन आलाय. मावळ तालुक्यातील रणमैसिन मला वाटतं निलेश ढगे याचा देखील समावेश टीम मध्ये पाहायला मिळतोय. साई स्पोर्टचा असणारा ब्रँड अँबॅसिडर सातत्यानं साई स्पोर्टच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर निलेश ढगेला ब्रँड अँबॅसिडर देखील तुम्ही पाहिले. अकुट टप्प्याचा चेंडू होता. वासिकच्या बॅटमधून केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक टप्पा घेत चेंडू मात्र अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण केलं जाईल त्या दरम्यान 2 धावा त्या मात्र मैदानावरती आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साहेबूकडनं 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिलं षटक मैदानावरती सुरू असताना 9 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. या वेळचा चेंडू होता. बॅकफुट दिजात फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवलाय प्रवीणनं. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे.
पहिलं षटक आपण पाहतो राहुल कल्याणीचा, विकेट टू विकेट तो मारा करतोय, व्हेरिएशन तो दाखवतोय, कधी कमी गतीचे चेंडू, कधी वेगाचे चेंडू, अचूकता तो मैदान दाखवतो, योग्य टप्पा आहे, लाईन लेंथवरती आपण पाहिलं तर खूप चांगलं नियंत्रण आहे आणि गोलंदाजीतून तो इथे आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल आलाय, गोलंदाज राहुल कल्याणी, फलंदाज वासिक. यावेळीचा चेंडू होता अकुट टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर लेगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला जाईल तुषार ढोलेकडनं, एक सिंगल मैदानात येईल, षटक क्रमांक संपला जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल कोणती स्कोर काढते, बिनबाद 10 धावा. दोन दोन ताकदवान टीम दरम्यान सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या समोर आहेत. प्रवीणचा चेंडूचा फटका खेळलाय, मिड ऑफला झेल टिपलाय, फलंदाज बाद, वासिक शेख, विकेटचं पतन, पहिला धक्का. मंगेश षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती एक विकेट, पहिल्या चेंडूवरती एक ब्रेक थ्रू इथे मैदानाच्या आतमध्ये मिळवला गेलाय. सुनीलनं आपण पाहिलं मैदान, प्रवीणनं मैदानाच्या आतमध्ये चेंडू हातामध्ये घेतला आणि पहिल्या चेंडूवरती तो इथे विकेट मिळवतोय. वासिक शेखला त्यानं इथे मैदानाच्या आतमध्ये बाद केले गेले. खूप चांगल्या प्रकारचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दोन ताकदवान बलाढ्य टीम दरम्यान सुरू असणारा सामना. एका बाजूला दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव, बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या मालकीचा संघ आहे. दिशा उद्योग समाज आणि दिशा इंडस्ट्रीचे ओनर आहेत, त्यांच्या मालकीचा संघ आपण पाहतो मैदानावरती. बॅटिंग करताना कुलदीप धायबर तो मात्र बॅटिंगला आलाय. वासिक बादशाला कुलदीप मैदानावरती आहे. 6 षटकांचा सामना आहे. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहणार आहोत. 36 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल. प्रवीणची गोलंदाजी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. P2 पॉवर प्ले, चिखलगाव विरुद्ध देहुरोड हा सामना. स्लोवर 1 चेंडू होता, तिथे पंचांकडे जोरदार अपील मैदानावरती आहे. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये कळवतायत नॉट आउट मैदानाच्या आतमध्ये. अपील मध्ये आपण पाहिलं तर जोश होता, जल्लोष होता. एक डॉट बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय. दुसरं षटक आपण पाहतो मैदानावरती गोलंदाजी केल्या ते प्रवीणकडनं. पहिल्या चेंडूत एक विकेट आली, दुसऱ्या चेंडूत एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. प्रवीण पुन्हा एकदा यावेळी चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगला, कुलदीपचा तडाखा, धूम धडाका, चेंडू थेट पोहोचेल ज्वारीच्या शेतात, षटकार. चांगल्या प्रकारचा फटका कुलदीपकडनं आपण पाहिला. एक डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न त्याचा मैदानात होता. एक फलंदाज बाद होतोय, 16 धावा त्या मात्र धावपलक होते आहेत. कुलदीप धायबर ऑन स्ट्राईक. फुलर लेनचा चेंडू होता, भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये, वेग आणि वेग आपण पाहतो मैदानात. प्रवीणला तुम्ही पाहू शकाल, उंचीनं तो लहान आहे परंतु कीर्तीनं तो महान आहे आणि इथे त्याची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
सातत्यानं तो आपण पाहिलं तर व्हेरिएशन मैदानाच्या मध्ये दाखवतोय. कधी कमी गतीचे चेंडू, कधी वेगाचे चेंडू, कधी स्लोवर वन, कधी भन्नाट वेगाचे, तर कधी गती परिवर्तन करून टाकलेले चेंडू. यावेळेचा चेंडू पंच कळवतायत व्हाईट बॉल. एका अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते हवा देखील आपण पाहतो बनवले जात आहेत. 17 धावा धावपल कोते आहेत. षटक क्रमांक 2 मैदानात आहे. दुसरं षटक ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना किती धावा बनवल्या जातील या अगोदर देखील आपण सेमीफायनल क्रमांक 1 पाहिली. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी भोजन व्यवस्था सुरू आहे. अखूट टाप्याचा चेंडू होता. स्लोअर वन चेंडू, बॅट्समन टू बॉलर, एक डॉट बॉल. कुलदीप धायबरसाठी एक निर्धाव चेंडू मैदानात आला आहे. खूप सुंदर कमबॅक या षटकामध्ये आपण पाहतोय. एक विकेट गेल्यानंतर एक डॉट बॉल, एक षटकार, पुन्हा एकदा डॉट बॉल, व्हाईट बॉल, डॉट बॉल या प्रकारचं समीकरण या षटकामध्ये आपण सातत्यानं पाहतोय. कमबॅक आणि कमबॅक गोलंदाज प्रवीण कडनं ते मैदानावरती आहे. अखूट टाप्याचा चेंडू होता. उजवेष्टीच्या बाहेर जाईल. आउटसाइड द ऑफ स्टंप असून एक खराब चेंडू. या षटकातील दुसरा व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त अवंतर धावा देखील येत आहेत. दुपारचं सत्र आहे. कडाक्याचं ऊन आहे. उन्हाच्या झळा देखील पाहायला मिळत आहेत. परंतु प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद तो इथे लुटताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक करतायत गर्दी. संतोषभाऊ शिंदे युवा मंचाचे एक भव्य दिव्य आयोजन. अखूट टप्प्याचा चेंडू कुलदीप साठी. षटक क्रमांक संपेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 18 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा त्या मात्र स्कोर काढत आहे. एक फलंदाज तो मात्र बाद झालाय. वार्षिक षटकाच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झालाय. तर गोलंदाजीच्या मार्फत पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक दुसरं आणि टीमसाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज राहुल कल्याणी तो मात्र सज्ज होईल. 6 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. खूप चांगला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. मावळ विरुद्ध खेड हा सामना मैदानात आहे. पुणे आणि परिसरातील भरणा दोन्ही टीम मध्ये आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील खेळाडूंना देखील आपण दोन्ही टीम मध्ये पाहतोय. एक चांगला सामना, एक चांगला लढा तो मैदानात आहे. प्रतिस्पर्धी दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर कागदावरती जितके ताकदवान आहेत तितके मैदानावरती बलाढ्य आहेत. फुलर लेनचा चेंडू होता. रिव्हर्स अटेम्प्ट सागर आंद्रे याला कोण थांबवणार. चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार. आपण अनेक फलंदाजांना मैदानात बॅटिंग करताना पाहिले. परंतु सागर आंद्रे आणि गणेश गुंडेने केलेला खेळ हा प्रेक्षकांच्या मनामध्ये चिरकाल तो अबाधित राहताना पाहायला मिळेल. गणेशची देखील बॅटिंग आपण मैदानात पाहिली. सागर आंद्रेची देखील बॅटिंग आपण मैदानात पाहतोय. अखूट टाप्याचा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. धावपल कोता आणि स्कोर कार्ड त्या देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 22 रन 22 धावा धावपल कोता आहे. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. राहुल कल्याणीची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केला. एक षटकार आल्यानंतर देखील सुंदर कमबॅक केलं. या षटकात पहिला चेंडू ते एक चौकार आलाय. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 3 राहुल कल्याणी वैयक्तिक दुसरा आणि टीमसाठी षटक क्रमांक 3 तो गोलंदाजी करेल. मुख्य पंचांना पार करत. फुलर लेनचा चेंडू होता. मिड विकेटला सागर आंद्रेच्या बॅटमधून पोहोचेल. उंच पुरा गगनचुंबी षटकार. 6 धावा.
गोलंदाज पुन्हा एकदा राहुल कल्याणी, फलंदाज डावखुरातीचा लेफ्ट हँड बॅट्समन सागर आंद्रेसाठी चेंडू होता, फटका रिव्हर्स खेळायचा होता, बॅटवरती बॉल येत नाही, एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चौकार, एक डॉट बॉल, एक षटकार, एक डॉट बॉल, 4 चेंडू 10 धावा इथे आपण सागरच्या बॅटमधून पाहतोय. खूप मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, ताकद त्याच्याकडे आहे, त्याच्या मनगटामध्ये तो दमकम आहे, त्याच्या मनगटामध्ये ती ताकद आहे आणि त्या प्रकारचे फटके आपण कित्येक वेळा कित्येक मैदानातील कित्येक स्पर्धेमध्ये सागर आंद्रेकडनं देखील पाहिलेत. डावखुरातीचा एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक प्युअर ऑलराऊंडर त्याची खासियत आहे. ग्रामीण भागातून येत असताना खूप चांगलं क्रिकेट त्यानं खेळले. आज पुन्हा एकदा आपण इथे त्याच्या बॅटचा बोलबाला तो मात्र पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला भन्नाट वेगाने चेंडू पोहोचेल सागर आंद्रेच्या बॅटमधून, एक टप्पा घेत सीमा पार चौकार. मोहराच्या दारावर थँक्यू डीजे. सुंदर बॅटिंग 5 चेंडू मध्ये आतापर्यंत बनवतोय 14 धावा. सागर आंद्रेची आक्रमकता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं, तर त्यांना हरवायला नेहमी तयार राहायचं असतं आणि ते प्रयत्न आपण त्याच्याकडनं पाहतोय. संकट आलीत, अडचणी आल्यात, परंतु अडचणीतून तो मार्ग काढतोय. षटकार खेळलेत, चौकार खेळलेत, डॉट बॉल देखील मैदानात आलेत, मोठमोठे बिगिट देखील त्यानं केलेत. प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. सागर आंद्रेला पण पाहतो बॅटिंग करत असताना. डावखुरातीचा फलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक, गोलंदाजीच्या मार्कवरती राहुल कल्याणी. फुलर लेनचा चेंडू होता, फटका फसलाय, बॉल हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक निलेश डगे झेल टिपलाय, फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहतो मैदान ते संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 धावा. तीन षटकांचा खेळ देखील आपण पाहतो मैदान ते संपलाय. 2 गडी बाद 32 धावा धपल होतात. खूप चांगली सुरुवात इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम कडनं पाहायला मिळते. स्वामी विवेकानंदांचं देखील एक सुंदर वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात इथे भन्नाट आहे, सुरुवात कमालीची आहे, सुरुवात धमालीची आहे आणि ज्या टीमची सुरुवात चांगली त्या टीमचा शेवट चांगला होताना पाहायला मिळेल. सुरुवात तर दोन्ही टीमच्या बाजूने भन्नाट आहे, दोन्ही टीमच्या बाजूने कमालीची आहे. शेवट कोण गोड करणार ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. कोण पोहोचणार मेगा फायनल मध्ये, कोण मात्र पोहोचणार ग्रँड फिनाले मध्ये. मेगा फायनलचे दरवाजे तर बंद आहेत, परंतु कोणता संघ ते ठोठावेल, कोणता संघ ते उघडेल आणि कोणता संघ इथे मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल ते आपल्याला मैदानात पाहायचे. दोन्ही संघांसाठी आपण पाहतो मैदानात मयूर बालघरे बॅटिंग साठी आलाय. डावखुरातीचा लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक. निलेश ढगेचा पहिला चेंडू मात्र पाठवलाय, मयूर बालघरेच्या बॅटमधून बॉल हवेत, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा.
चांगल्या प्रकारचा फटका देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. सद्गुरू मंडप डेकोरेटरचे ओनर सन्मान्य अभिजित भाऊ फदाल यांच्या उपस्थित होतात. शेवटच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये अभिजित भाऊ फदाल यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अपोल कोता आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 39 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेत, 2 गडी मात्र बाद झालेत. बॅटिंग करताना आपण पाहतोय कुलदीप दाबरला, बॅटिंग करताना आपण पाहतोय मयूर बालघरे, मावळ तालुक्यातील चिंचोलीचा असणारा खेळाडू, एक आक्रमक खेळाडू ही त्याची खासियत आहे. आणि तो किती आक्रमक आहे त्यांना मैदानात दाखवले. निलेश ढगेवरती आक्रमण केलं, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि तो इथे त्याची आक्रमकता आपल्याला धारण करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश, बॅटिंगसाठी फलंदाज कुलदीप. यावेळी चेंडू मात्र दिल स्कूपचा फटका, बॉल हवेत, एक टप्पा घ्या, चेंडू पोहोचेल सीमारेषा पार, 4 धावा. एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, 3 चेंडूमध्ये 11 धावा. निलेश ढगे टू कुलदीप धायबर. यावेळीचा चेंडू भन्नाट वेगाचा, वेग आणि वेग, गती आणि गती, व्हाईट बॉल मैदान होते आहे. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलतात. धावपल कोते बनवले गेल्या 44 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत 3 चेंडू देत आहेत, 12 धावा. कुलदीप आणि मयूरला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना खूप चांगली फलंदाजी या जोडीकडनं मैदानात सुरू आहे. अकुट टप्प्याचा चेंडूचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूनं पुन्हा एकदा दिशा बदलली, एक सिंगल, ती मात्र मैदानात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 45 धावा धावपल करत आहेत. निलेश ढगेला देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होती. मावळ तालुक्यातील एक गुणवंत, नामवंत आणि कीर्तिवंत खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. एक प्रतिभाशाली खेळाडू म्हणून निलेश ढगेला आपण सातत्यानं मैदानात पाहिले. कित्येक स्पर्धांमध्ये आपण त्याला विजेतेपद, उपविजेतेपद मिळवताना पाहिली. कित्येक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज. काल परंदवाडीच्या मैदानात मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील त्यानं मिळवली. आज तो या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटवरती परफेक्ट आला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न कुलदीपचा तिथे मात्र नकार आहे. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानात आहे. षटक क्रमांक मैदानात ते सुरू आहे 4थ्या क्रमांकाचं. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. निलेश ढगे टू मयूर बालगेरे, समीकरण देखील आपण पाहिले. कित्येक वेळा एकमेकांच्या बरोबरीने खेळलेत, कित्येक वेळा एकमेकांच्या सोबतीने खेळलेत, कित्येक वेळा एकमेकांच्या विरुद्ध खेळलेत. आज पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आहे. प्रतिष्ठा पणाला लागल्यात. दोन्ही आयकॉन आहेत, एकमेकांच्या समोर आहेत. निलेश ढगेचा चेंडू होता, मयूर बालगेरेसाठी पंच कळवतायत व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव मैदानात येईल. व्हाईट बॉलच्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलतायत, स्कोर कार्ड ते बनवले जात आहेत. 46 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. वन बाउंडची घोषणा देखील मैदानात पंच करतायत. व्हाईट बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक वॉर्निंग देखील गोलंदाजाला मैदानात आहे. 46 धावा स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात. षटक क्रमांक 4 मैदानात आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि तिथे पंच मैदानाच्या आतमध्ये कळवतायत. स्क्वेअर लेग पंच इथे मात्र कळवतायत. नो बॉल तो मैदानात आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. स्क्वेअर लेग पंचांनी इथं निर्णय आमच्यापर्यंत पाठवलाय, परंतु इथे निर्णय काय असेल ते आपण मैदानात पाहणार आहोत. ऑर्गनायझर या ठिकाणी संतोष भाऊ येवंडे यांचा निर्णय होतोय. नो बॉल आहे. कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत निर्णय आलाय. त्यांनी स्वतः या ठिकाणी तिसऱ्या पंचांची भूमिका ते मात्र संपन्न करतायत. ते कळवतात नो बॉल आहे. पुढील चेंडू मैदानात फ्री हिट बॉल. सत्तेचाळीस धावा धपल करत आहे. एक फ्री हिट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. मयूर बालगरला एक मोठी संधी आहे.
एक नामी संधी आहे फ्रीड बॉलवरती मोठा फटका खेळण्याची आणि तो मैदानाच्या आतमध्ये आहे. निलेश ढगेला देखील आपण पाहतो मैदानावरती फ्रीड बॉल मैदानावरती असेल. 5 चेंडू झाले, शेवटचा एक चेंडू मैदानावरती बाकी आहे आणि तो मैदानावरती फ्रीड बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. निलेश ढगे टू मयूर बालघरे. अकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट एम पुल केलाय डीप स्क्वेअर लेगला. मयूर बालघरेच्या बॅटमधून येतोय ट्रेडमार्क षटकार. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं बुलाती है 4 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा इथे मात्र मैदानावरती बनवल्या गेल्यात. निलेश ढगेचे षटक देखील आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठ्या धावा देखील त्यांना मैदानावरती खर्च केल्या गेल्यात, परंतु प्रतिस्पर्धी संघ आपल्याला धावा बनवताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मयूर बालकरे कुलदीप दाबर या जोडीने टीमचा डाव मात्र सांभाळलाय. वासिक एक झटपट बाद झाला. सागर आंद्रेने आपली आक्रमकता धारण केली होती, परंतु मयूरने आणि कुलदीपने डाव सांभाळलाय. 53 धावा त्या मात्र स्कोर काढते आहेत. 6 षटकांचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. पहिली इनिंग पहिला डाव तुम्ही मैदानावरती पाहताय. 53 बनवले गेला. शेवटची 2 षटकं पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचा रोमांच, सेमीफायनलचा संघर्ष तो इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कोण पोहोचणार मेगा फायनल मध्ये, कोण प्रवेश करणार ग्रँड फिनाले मध्ये, तो सामना इथे मैदानावरती आहे. सचिनला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 5 मध्ये. 6 षटकांचा सामना. कुलदीप दायबर मयूर बालगर ही जोडी मैदानात आहे. या जोडीने एक शांत संत क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये दाखवले गेले. चांगल्या चेंडूवरती सन्मान, खराब चेंडूंचा खरपूस समाचार. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला कुलदीप दायबरच्या बॅटमधून चेंडू, सनसनाटी जलवा, षटकार. गप्पा झाला तू माझ्या कुलदीपच्या बॅटमधून सचिनवरती केले गेले आक्रमण, पहिल्या चेंडूवरती ठोकलेला षटकार आणि षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड एका उंचीवरती जातोय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव 59 धावा आणि 59 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज कुलदीप बाद. योगेश वाळुंज आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवले. नवीन फलंदाज तो मात्र मैदानात आहे. 59 धावा धावपलक होती. फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची कडगेत फटका खेळलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण खराब. योगेश वाळुंजच्या बॅटमधून डीप थर्डमॅनला चेंडू फरार, सीमा पार, चौकार. मस्करी करू नये. हा नागोबा खूप तिथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. सुंदर बॅटिंग आपण योगेश कडनं पाहतोय. 2 चेंडू खेळलाय, 6 धावा बनवतोय. टीमची धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड धावा 65 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. सचिनची गोलंदाजी मैदान ती सुरू आहे. 5व्या क्रमांकाचं षटक. 6 षटकांचा सामना. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पंच कळवतायत व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलक होते आकडे बदलतायत. 66 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत्या आहेत.
5 षटक मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे, एक राईट हँड बॅट्समन आहे. डावखुऱ्या हाताची आणि उजव्या हाताची जोडी ती देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. योगेश वाळुंज आणि मयूर बालकर या जोडीला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट आपण या जोडीकडनं देखील मैदानावरती कित्येक वेळा पाहिले. मयूर बालगेरेच्या बॅटमधून देखील आपण धावा पाहिल्यात, तर योगेश वाळूंच्या बॅटमधून देखील आपण या मैदानावरती धावा पाहिल्यात. योगेशने जर आपण पाहिलं तर या मैदानावरती धावांचा पाऊस पडलाय, या धावांचा पूर आणलाय, या धावांचा महापूर त्यानं आणलाय आणि तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. खूप चांगली बॅटिंग देखील आपण योगेशकडनं मैदानावरती पाहिली. फुलर लेनचा चेंडू होता, खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिड विकेटला चेंडू अडवलं जाईल. एक सिंगल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये येते. माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महानगाव निगोजे सन्मान्य निलेश शेठ पवार यांच्या ठिकाणी शुभागमन होते. निलेश भाऊंचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे ग्रामस्थांच्या वतीनं निलेश शेठ पवार साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युवा उद्योजक सन्मान्य विजयभाऊ येळवंडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. विजयभाऊंचं देखील आम्ही संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सचिन, षटक क्रमांक 5 मध्ये स्ट्राईकला फलंदाज मयूर. अखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही, एक डॉट बॉल तो मैदानावरती आहे. षटक क्रमांक संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकोती स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात 67 धावा, त्या मात्र स्कोर कार्ड त्या 3 फलंदाज इथे मात्र बाद आहेत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिले, रोख रक्कम 1,00,000 मध्ये माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य निलेश शेठ निवृत्ती पवार यांच्या वतीनं पारितोषिक देखील नाही. त्याचप्रमाणे कुलदीपभाई येळवंडे यांच्या वतीने पारितोषिक आहे. तर दोन्ही मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक मनापासून आभारी आहोत.
ऑन फील्ड अंपायर तुमचा निर्णय कळवा. ऑन फील्ड अंपायर इथे मैदानाच्या आतमध्ये निर्णय मैदानाच्या आतमध्ये कळवतील. फलंदाज आउट आहे की नॉट आउट आणि कोणता फलंदाज आउट आहेत ऑन फील्ड अंपायर चर्चा करून तिथे कळवतील. फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंच एकत्रित निर्णय मात्र कळवत आहेत. मयूर बालगरे तो मात्र धावबाद आहे. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावपल कोत आणि स्कोर कार्ड त्यावर देखील मात्र बनवले गेल्यात. 68 धावा तर मात्र स्कोर कार्ड त्यात 68 रन ऑन अ स्कोर कार्ड. फलंदाज देखील आपण पाहतोय मैदानी बाद झालाय मयूर बालगरेच्या रूपानं. नवीन फलंदाज मंगेश गायकवाड तो मात्र बॅटिंगसाठी आलाय. शेवटचं षटक देखील आपण पाहतो मैदान ते स्लॉगर मध्ये आणि डेतोर मध्ये प्रवीणची गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती प्रवीणनं पॉवर प्लेच्या पिटू षटक मध्ये. षटक क्रमांक 6 मध्ये तो पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. प्रवीण तर बॅटिंगसाठी फलंदाज योगेश वाळुंज तो मात्र स्ट्राईकवरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण. फुलर लेनचा चेंडू होता बॅटची काढा घेत फटका मात्र सजवण्याचा प्रयत्न आणि तिथे पंच कळवतायत लेग पाईच्या रूपानं एक सिंगल ती मात्र मैदानात येईल. बॅट आणि पॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होताना पाहायला मिळत नाही. पायावरती चेंडू आदळलाय एक सिंगल ती मात्र मैदानात येईल. सत्यवान भाऊ येळवंडे यांच्या ठिकाणी शुभाग मनोते मनपूर्वक स्वागत आहे. सोपान शेठ येळवंडे या देखील मान्यवरांची उपस्थिती आहे. मुरलीधर शेठ येळवंडे हे देखील मान्यवर उपस्थित होत आहेत. लागोपाठच्या 3 षटकांसाठी सत्यवान भाऊ येळवंडे यांच्या वतीनं 1000 रुपये मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रवीण. फुलर लेनचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला मंगेश गायकवाडचा तडाखा चेंडू सीमा पार षटकार. मंगेश गायकवाडच्या बॅटमधून फटका आपण मैदानावरती पाहिलाय. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही. तो प्रयत्न त्यांना मैदानावरती केला आहे आणि डीप लॉंग लेग मध्ये षटकार आलाय. रिव्हरचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. मंगेश गायकवाडला देखील आपण पाहू शकाल मिस्टर 360 सातत्यानं तो मैदानाच्या चौपर फटकेबाजी करतो. मग डीप स्क्वेअर लेग डीप लॉंग लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट कव्हर पॉईंट चढो करतून देखील रिव्हरचे सुंदर बाबूशेठ कानूरकर यांच्या ठिकाणी शुभाग मनोते मनपूर्वक स्वागत आहे. धावपल कोत आणि स्कोर काढती धावा देखील आपण पाहतो इथे मात्र बनवल्यात 75 धावा धावपल कोत आहेत. लागोपाठच्या विकेट इथे मात्र गमावल्या गेल्यात. उमेश गायकवाड मात्र बॅटिंगसाठी येतोय. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय फटका मात्र खेळला बॉल हवेत असेल झेल तिथे टिपला की सुटलाय आणि झेल सुटला गेलाय. 1 धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पळून पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला फलंदाज तिथे मैदान होती. तिसऱ्या पंचांकडे मागणी. एक शॉट मैदान होत आहे आणि फलंदाज इथे बाद आहे की नाही ते आपण पाहणार आहोत.
फलंदाज आउट आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. एक शॉर्ट रन, फलंदाज बाद. आत्ताची एक धाव आहे. एका धावेने स्कोर कार्ड होती. धावपल पुढे जाईल. धावपल धावा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 76 धावा बनवल्या गेल्यात. विजयासाठी 77 धावा त्या मात्र बनवायच्यात. येडे का खुले तू गाण्यावरती नाही नावावरती गाणं चालतं. Swap. अगं वेगळा देश 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 तुझा पिवळा पिवळा देश 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 अगं वेगळा देश 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 तुझा पिवळा पिवळा देश 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 अगं वेगळा देश तुझा पिवळा पिवळा देश अगं वेगळा देश तुझा पिवळा पिवळा देश तुझा पिवळा पिवळा देश. आपण बघतोय वाल्मिकी वॉरियर्स विरुद्ध दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन चिखलगाव या दोन संघांमध्ये लढाई. वाल्मिकी वॉरियर्सनं टॉस जिंकला होता. दिशा चिखलगाव
संघाला त्यांनी 76 धावांवरती अडवलंय आणि 6 षटकामध्ये 77 धावांचं लक्ष मैदानामध्ये घेऊन फलंदाजीसाठी वाल्मिकी वॉरियर्स नायडू नगर देहू रोड हा संघ दाखल झालेला आहे. खर तर कालचा 8 संघांचा हाफ होता आणि 8 संघांमध्ये अनेक दिग्गज संघ सहभागी झालेले होते आणि वाल्मिकी वॉरियर्स देहू रोड या संघाकडे फारसं कोणी मला वाटत नाही की विजेतेपदाचं दावेदार म्हणून बघितलं असेल, परंतु प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक मॅच मध्ये कमालीचं सातत्य आणि सफाईदार खेळ करत या संघानं अंतिम उपांत्य फेरीमध्ये मजल मारली. विशेष म्हणजे सकाळचा त्यांचा सामना आम्ही सुधीराबा भाडाळे प्रतिष्ठान वाघोली संघाविरुद्ध बघितला होता. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला हा सामना मात्र त्यांनी जिंकला. सामना सुरू ठेवा. अंपायर्स आहे आता तिथे भरतदादा दाभाडे, सचिन भाऊ दाभाडे, दोन्ही आयोजक टीम मधील पंच इथे काम करतायत आणि त्यांना विनंती करतो आम्ही की मॅच लवकर सुरू करा. आता गप्पा गोष्टी मारू नका, ऊन असं मी म्हणतोय. विशेष म्हणजे उन्हाचा तडाखा एवढा भयानक आहे की प्रेक्षकांनाही मॅच पाहणं कठीण आहे आणि विशेष म्हणजे ऑफिशियल्स असतील, मग ते कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह टेक्निशियन, कॅमेरामन या सगळ्यांसाठी ही गोष्ट कठीण आहे. मॅच लवकर सुरू करा. चला मॅच सुरू करा. क्षेत्ररक्षक, फलंदाज, बाकीची फलंदाजी करणाऱ्या टीमचे काही सदस्य आतमध्ये आहेत, त्यांनी बाहेर चला. आज कोणी कोणावरती तक्रारी करायचं काही कारण नाहीये. काल संध्याकाळी सगळ्या सूचना सगळ्या संघांना आलेल्या आहेत. सगळे नियम क्रिकेटचे आपल्या सगळ्यांना माहित आहेत आणि त्यामुळे मॅच लगेच सुरू होणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार किंवा पहिल्या चेंडूवरती विकेट. सन्माननीय सत्यवान शेठ येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षीस मी अनेक स्पर्धा कव्हर करत असतो. जवळपास या हंगामामध्ये मी 45 स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत, पण एवढी मोठी बक्षीस मी कुठे बघितली नव्हती. प्रत्येक घटनेसाठी इथे पारितोषिक आहे. सलग 3 षटकारांसाठी फायनल सम्राट मुरलीधर शेठ येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज वासिक शेख गोलंदाजी मार्गवरती. अष्टपैलू खेळाडू पुणे जिल्ह्यामध्ये जे अत्यंत सुंदर किंवा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू आहेत त्यामध्ये निश्चित या खेळाडूचं नाव येतं आणि तो आहे वासिक शेख. अमोल बेंडाले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत सागरभाऊ येळवंडे, सदस्य ग्रामपंचायत निघोजे हे देखील उपस्थित होत आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांचे या स्पर्धेच्या उभारणीमध्ये निश्चित मोठं काम आहे. दीपक दादा दाभाडे हे स्वतः मैदानामध्ये अंपायरिंगचं काम करतायत. त्यांचं देखील आयोजनामध्ये अत्यंत मोठं काम आहे. त्याबरोबर अनेक मोठी टीम या ठिकाणी श्रीनाथ क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर संतोष भाऊ शिंदे युवा मंचची या स्पर्धेचं यश त्यांच्यावर. ओहो, इथे पाहायचंय वासिक शेखनं पहिलं यश मिळवलं, मात्र दुसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती यशासाठी बक्षीस होतं, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेला. या ठिकाणी कोणत्याही 6 षटक आपण इथून पुढे मॅच बघणार आहोत आणि त्या 6 षटकांमध्ये षटकाच्या पहिल्या चेंडूवरती जर कोणी यश मिळवत असेल, गोलंदाज विकेट घेत असेल, तर सत्यवान शेठ येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि पहिल्या चेंडूवरती जर कोणी षटकार मारत असेल तरी देखील सत्यवान शेठ येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. काय झालं, आवाजाला काय झालं बघ. मॅच मैदानामध्ये सुरू होणार आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं नाही, मात्र वासिक शेखनं दुसऱ्या चेंडूवरती पहिला फलंदाज टिपलेला आहे. शून्यावरती पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे आणि शून्यातून सुरुवात होणार आहे. शून्यातून साम्राज्य उभं राहतं. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे त्या बद्दलचं एक मोठं उदाहरण आहे. शून्यातून स्वराज्याची निर्मिती.
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर या स्पर्धेची सुरुवात झाली. आज महाराष्ट्रामध्ये मी अनेक स्पर्धा बघतो, अनेक कार्यक्रम बघतो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केल्याशिवाय कार्यक्रम सुरू होत नाही. याबरोबर आपण पाहतो एक सुंदर सुंदर फटका, एक धाव घेतली जाते. भगवान गणपतीची आपण पूजा करतो आणि मंगल कार्याची सुरुवात करतो, तर कोणताही समारंभ आज गणपती बरोबर छत्रपती शिवरायांची पूजा केली जाते आणि ते अत्यंत गरजेचं आहे. खरं तर मोठं विघ्न जे महाराष्ट्रावरती आलं होतं, मोठं संकट होतं, छत्रपती शिवरायांनी आपल्या कौशल्याच्या जोरावरती, नेतृत्वाच्या जोरावरती हे संकट दूर केलं होतं आणि मराठी मातीला ताठकणा दिला होता, स्वाभिमान दिला होता आणि म्हणून त्यांचं पूजन करणं गरजेचं आहे. शून्यातून स्वराज्याची चर्चा आम्ही करत होतो. इथे अजून धावफलकावरती धाव एक आहेत आणि एक फलंदाज मात्र गमावलेला आहे, तो वाल्मिकी वॉरियर्सनं. आज या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जी महत्वाची व्यक्ती पुढे त्या स्पर्धेला झळाळी देत आहेत, त्यामध्ये निघोजे गावचे ग्रामपंचायत सदस्य सागर भाऊ येळवंडे, एक धडाडीचं नेतृत्व, धाडसी युवक आज समाजामध्ये काम करतायत आणि गावाला देखील एक वेगळी दिशा देत आहेत. सागर भाऊ येळवंडे यांच्याकडून समालोचक नरेश ढोमे यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. समालोचक उत्तम सावंत यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस आहे. सन्मान्य गोपीनाथ शेठ तिगळे यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांच्याकडून त्यांचंही मनापासून स्वागत करतो. तर पहा, त्यांचं स्वागत षटकाराने होतंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय नवनाथ शेठ येळवंडे यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं देखील या मंचावरती मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. माजी सरपंच नवनाथ शेठ येळवंडे यांच्याकडून समालोचक नरेश ढोमे आणि समालोचक उत्तम सावंत यांच्यासाठी देखील प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी बंटी बेंडाले अर्थात वैभव शेठ संजयराव बेंडाले, शिवसेना शाखा प्रमुख, ज्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे 50,000 रुपये आणि एक प्रेक्षकांची गॅलरी देखील त्यांनी दिलेली आहे. त्याने देखील समालोचकांसाठी अर्थात नरेश ढोमे आणि उत्तम सावंत यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मनापासून धन्यवाद. सन्माननीय कालिदास जे येळवंडे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आयोजनामध्ये त्यांची राहिलेली आहे. सत्यवान शेठ येळवंडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस प्रत्येक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. तर त्याने एक अनोखं बक्षीस दिलेलं आहे. पहिला चेंडू, षटकातला पहिला चेंडू असेल तर 500 रुपयाचं बक्षीस. हा पहिला बॉल आहे. ओहो हो, इथे क्षेत्ररक्षकाच्या पुढे येऊन पडलेला चेंडू आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, पहिल्या बॉलवरती षटकार, यासाठी बक्षीस होतं सत्यवान शेठ येळवंडे यांच्याकडून. षटकातला पहिला बॉल इथे संपलेला आहे. 0 धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत. धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक 2 सागर आंद्रे गोलंदाजी मार्कवरती. अष्टपैलू खेळाडू म्हणून सागर आंद्रेची एक वेगळी ओळख आहे. हा चेंडू खरं तर आडव्या बॅटनं आडवा झाडू मारला. चेंडू लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय बघा माजी सरपंच नवनाथ शेठ येळवंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. चेंडू अडवलाय मैदानामध्ये. त्याचबरोबर बिल्डर सत्यवान शेठ येळवंडे यांच्याकडून देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 16 धावा, 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला फलंदाज अमित राक्षे बाद झाला होता 0वरती. वासिक शेखनं त्याला बाद केलं होतं. तर आपण बघतोय पुढे सागर आंद्रेचा हा चेंडू अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑन सीमारेषेवरती खेळलेला हा फटका. 1 धाव तिथे मिळते. 1 धावेबरोबर धावफलक पुढे 17 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू. सागर आंद्रे
या खेळाडूमध्ये देखील मोठी गुणवत्ता आहे आणि पुणे जिल्ह्यातील ज्या खेळाडूंनी महाराष्ट्रभर आपला दबदबा निर्माण केलेला आहे त्यामध्ये सागर आंद्रेचं नाव तुम्हाला निश्चित घ्यावं लागेल. अमित लोट स्ट्राईक एंड वरती, निलेश ढगे नॉन स्ट्राईक एंड वरती. या ठिकाणी बाबू शेठ तथा अक्षयजी कानूरकर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये. ओहो हो, डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतील. ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब वाळके यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपये. गोपीनाथ शेठ तिगळे यांच्याकडून देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिस लिहून ठेवावं लागतील, आता इतकी सगळी बक्षिसं झालेली आहेत. आणि पाहायचंय सागर आंद्रे समोर अमित लोट. वाल्मिकी वॉरियर्सचा हा जो संघ आहे देहू रोडचा, या संघाच्या यशामध्ये अमित लोटचं नेहमी योगदान राहिलेलं आहे, मोठं योगदान राहिलेलं आहे. सलामीला येणारा हा खेळाडू खरं तर उंची छोटी आहे परंतु सफाईदार फटक्यांसाठी ओळखला जातो. पाहिजे आज सुमित दाभाडे यांच्यासाठी काही सूचना सुमित दाभाडे सर करतायत. प्रेक्षकांसाठी सूचना आहे, बहुतेक एखादी रिक्षा तिथे तुम्ही थोडी बाजूला घ्या. सन्माननीय रोहिदास शेठ येळवंडे, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीनं, संतोष भाऊ शिंदे युवा मंचच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मॅच मैदानामध्ये सुरू होते. धावफलकावरती आहेत 21 धावा आणि 1 फलंदाज गमावलेला आहे. अमित लोट स्ट्राईक एंड वरती सागर आंद्रेचा सामना करतोय. वरती फलंदाज बघायला मिळेल निलेश ढगे. गोलंदाजी मार्क वरती वासिक शेख. सृजन क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब वासिक शेखने मिळवला होता. 600 संघ ज्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सन्माननीय कालिदासजी येळवंडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्या चेंडूवरती विकेट षटकार सत्यपान शेट्टी येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. हा या सामन्यातल्या या षटकातला पहिला चेंडू आहे आणि विकास वासिक शेख गोलंदाजी मार्क वरती. सन्माननीय गोपीनाथ शेठ थिगळे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. त्याचबरोबर बंटी शेठ बेंडाले तथा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख आणि मोठे बक्षीस दाते. खरं तर दातृत्व हे असणं आपल्याकडे अत्यंत महत्वाचं आहे.
कारण बहिणाबाई चौधरी म्हणतात की निजविते भुक्यापोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. हाताचं काम आहे की देणं, आणि या ठिकाणी भरपूर दानशूर अशी मंडळी मला बघायला मिळतात निघोजे गावामध्ये. खेळासाठी भरभरून दान देणारे ही व्यक्तिमत्व आहे. त्यामध्ये बंटीशेठ बेंडाले तथा वैभवशेठ बेंडाले शिवसेना शाखा प्रमुख यांच्याकडून देखील काही बक्षीस आलेले आहेत. 3000 रुपयाचं बक्षीस लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. चला मैदानामध्ये जिथे आपण जाऊ शकतो, धावफलक दाखवतोय 25 धावा. भैरवनाथ लॉजिस्टिक्सचे मालक सन्माननीय बापूशेठ चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीनं सन्माननीय रोहिदास शेठ येळवंडे याबरोबरच एक ताबडतोड फटका सीमारेषेच्या बाहेर, षटकार वासिक वरती चढवला निलेश ढगेने. भैरवनाथ लॉजिस्टिक्सचे मालक सन्माननीय बापूशेठ चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. धावफलकावरती जायचे, धावफलक दाखवतो 31 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. वासिकला पहिल्या चेंडूवरती चौकार होता, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव होता, तिसरा मात्र षटकार. याबरोबर लॉंग ऑफला सुंदर फटका, नजाकतदार फटका, तल्लीन करणारा फटका, षटकार. इथे बघा तुम्ही निलेश ढगेची फलंदाजी. खर तर प्रेक्षकांना मोहून टाकणारा हा खेळाडू आहे. प्रेक्षकांना दिंगमूड करणारा हा खेळाडू आहे. अत्यंत सफाईदार फटकेबाजी मैदानामध्ये. 2 षटकार लागोपाठ आलेले आहेत आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी भरपूर पारितोषिक आहे. सचिन शेठ नंदकुमार येळवंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. इथे 2 षटकार. सन्मान्य तानाजी शेठ शिंदे यांचं आगमन. वासिकचा हा चेंडू. हो हो हो, व्हॉट अ बॉल. सुंदर सुंदर गोलंदाजी. इथे हलकसा अपील, तिथे पंचांवरती कोणताही परिणाम नाही. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा. इथे 37 धावा. विजयासाठी 6 षटकामध्ये तब्बल 77 धावांची गरज आहे आणि वाटचाल मात्र आश्वासक आहे. 37 धावा. इथे जवळपास अर्ध्या धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसरं षटक अजून सुरूच आहे आणि अजून अर्ध्या धाव शिल्लक आहे. तर पहा तुम्ही, फलंदाज स्ट्राईक एंडवरती निलेश ढगे, नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल आजबे. सुंदर फटका, लेट कट केला चेंडू, डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. 4 धावा. निलेश ढगेचा सुंदर खेळ या षटकामध्ये देखील. सन्मान्य दत्ता शेठ येळवंडे, सन्मान्य तानाजी शेठ शिंदे, सन्मान्य गोपीनाथ शेठ थिगळे, सन्मान्य रोहिदास शेठ येळवंडे, सन्मान्य सोपान दादा येळवंडे या सर्व अतिथींचं आगमन झालेलं आहे. श्रीनाथ, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य संदीप भाऊ येळवंडे आपण देखील उपस्थित होतात. सर्व मंडळींचं आम्ही श्रीनाथ स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. संतोष भाऊ शिंदे युवा मंचच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. सन्मान्य सुनीलजी नाणेकर, सरपंच नाणेकरवाडी यांचं आगमन झालेलं आहे. सकाळपासून सरपंच सुनील शेठ नाणेकर या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आम्ही सरपंच साहेबांना विनंती करतो, आपण मंचावरती या, इथे असं नसतं वा. मॅच कमालीची मैदानामध्ये सुरू आहे. खरं तर गेले 5 दिवसांमध्ये सन्मान्य रोहिदास शेठ येळवंडे या पाहुण्यांचं देखील आगमन, आपलंही मनपूर्वक स्वागत. गेल्या 5 दिवसांमध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. पाहुण्यांना, प्रत्येक पाहुण्यांना या ठिकाणी क्रांतीवीरांची एक सुंदर अशी फ्रेम भेट देण्यात आलेली आहे. खेळाडूंचं भरभरून कौतुक करण्यात आलेलं आहे आणि पहा, अनेक मातब्बर खेळाडूंनी देखील या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलेली आहे.
ही मॅच मैदानामध्ये 77 धावांचा पाठलाग करायचा होता विजयासाठी. आपण पाहिले 41 धावा 3 षटकामध्ये पार झालेल्या आहेत आणि अजूनही तब्बल 36 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 36 धावा, 12 धावांची सरासरी राखायची तर गोलंदाजी मार्कवरती सागर आंद्रे. यावेळेस आजबे राहुलसाठी टाकलेला हा चेंडू होता. डाव्या यष्टीवरती फ्लिक करायचा प्रयत्न होता, उडवायचा होता चेंडू ऑन साइडला, मात्र प्रयत्न फसला राहुल आजबेचा. निर्धाव चेंडू ठरेल. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 41 आणि षटक क्रमांक 4 सुरू झालेला आहे. सन्मान्य रोहिदास शेठ येळवंडे, सन्मान्य विष्णू शेठ येळवंडे या दोन्ही अतिथींचं आगमन मनपूर्वक स्वागत. सन्मान्य संतोष दादा कानूरकर हे देखील इथे उपस्थित होत आहेत. अजितजी फडके पोलीस पाटील तथा माजी राहुल ना ते अजित दादा फडके यांचं आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. हो इथे पाहायचंय आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बाउन्स आला चेंडूला आणि ऑन साइडला फिरवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू मात्र निर्धाव ठरेल. 1 धाव मिळेल, माफ करा. धाव फलकावरती पुढे 42 धावा. एक धाव देखील महत्वाची आहे. मात्र मागच्या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार तिथे खेळले होते ते निलेश ढगेनं. वासिक शेखच्या गोलंदाजीवरती चांगला हल्ला चढवला निलेश ढगेनं. तिथे 20 धावा वसूल केलेल्या आहेत आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा वाल्मिकी वॉरियर्सला आणलेला आहे. वाल्मिकी वॉरियर्स विरुद्ध दिशा चिखलगाव या 2 संघामध्ये ही मॅच आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय. 1 धाव इथे मिळू शकते आणि धाव फलकावरती हळुवारपणे स्कोअर पुढे जाईल. तो मात्र 43 धावा, 43 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद 43 धावा. सागर आंद्रे तयार आहे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचं मोठं काम आहे ते अजितदादा दाभाडे, भरतदादा दाभाडे, त्यांच्या बरोबरच अमोलजी बेंडाले, सागर भाऊ येळवंडे, कालिदासजी येळवंडे, ही सगळ्या मंडळींनी प्रत्येक आलेल्या पाहुण्याचं स्वागत सत्कार करण्यामध्ये देखील कुचराई केली नाही. प्रत्येकाचा सन्मान होईल याची काळजी घेतली आणि म्हणूनच प्रत्येक जण इथं चांगलं काम करतोय, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. तर जाऊ मैदानामध्ये जिथे सागर आंद्रे गोलंदाजी करतो. या षटकामध्ये चांगले चेंडू टाकले. पहिल्या 3 चेंडू फक्त 2 धावा आल्या, त्यानंतर 1 चौकार मिळालेला आहे. 6 धावा आतापर्यंत केवळ सागर खर्च करतोय. धावफलकावरती 47 धावा आपण बघू शकतोय. सन्मान्य माजी सरपंच नवनाथ भाऊ येळवंडे हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीनं, संतोष भाऊ शिंदे युवा मंचच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. राऊंड विकेट डाव्या हाताने टाकलेला हा चेंडू सागरचा पुन्हा एकदा सुंदर ठरेल. बाहेर चेंडू आहे परंतु रीच हा महत्वाचा असतो फलंदाजाचा. तो रीच मध्ये जर असेल तर पंच वाईट घोषित करणार नाहीत. फलंदाज सचिन राहुल आजबे फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती, तर निलेश ढगे नॉन स्ट्राईक एंड वरती. सागर आंद्रेचा हा चेंडू परत एकदा डाव्या यष्टीवरती चेंडू होता, उडवला, बाउन्सच्या सहित गतीचा वापर केला, फाईन लेगला 4 धावा. निमित्तानं शिंदे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सन्मान्य काळूराम अण्णा मिंड यांचं आगमन झालेलं आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे संबंध जिल्ह्याला परिचित आहेत, तर बैलगाडा मालक म्हणून देखील त्यांची मोठी ख्याती आहे. त्याचबरोबर सरपंच राहुल दादा पानमन हे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतो. धावफलकावरती जायचं. 51 धावा, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5वं षटक सुरू होईल. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा, कमालीची मॅच होणार आहे. खर तर 6 षटकामध्ये 77 धावा हा स्कोर या स्पर्धेच्या दृष्टीने बघितलं तर कमी होता, परंतु गोलंदाज विशेष करून सागर आंद्रे, वासिक शेख या दोघांनी 4 षटकांमध्ये 51 धावा खर्च करत पुढच्या 2 षटकामध्ये 26 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय कैलासजी निखाडे
यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे. खेळाडूंवरती प्रेम करत असतानाच अनेक चांगल्या खेळाडूंना वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धांमध्ये ते संधी देत असतात. कैलासजी निखाडे यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. काळूरामांना मिंडे आणि सरपंच राहुल शेठ पानमन या सर्व अतिथींना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. सन्मान्य सिद्धार्थजी कानूरकर, सचिनजी कुराडे, सन्मान्य विशालजी देदाळे, सन्मान्य विशालजी शेट्टी या सर्व अतिथींचं आगमन, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संतोष दादा शिंदे युवा मंचच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सरपंच सुनीलजी नाणेकर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. व्हॉट अ शॉट, वंडरफुल ड्राइव्ह. इथे मिळत आहे 6 धावा. निलेश ढगे ऑन फायर. कि छोड़ दिया ₹1000 पारितोषिक. धावफलकावरती 57 धावा. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. सन्मान्य सचिन भाऊ कुऱ्हाडे यांच्याकडून देखील 3 षटकारांसाठी ₹500. त्याचबरोबर बापू देदाळे यांच्याकडून देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ₹500. 11 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 20 धावांची गरज. व्हेरी फर्स्ट बॉल इथे आपण बघतोय. दत्ता निर्मळ गोलंदाजी मार्कवरती. सन्माननीय विघ्नेश्वर भाऊ येळवंडे आणि कालिदासजी येळवंडे, आपलं देखील शुभ आगमन होत आहे. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. चला, मॅच मध्ये दत्ता निर्मळ गोलंदाजी मार्कवरती. 10 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. 1 धाव इथे या मागच्या चेंडूवरती मिळालेली. तर राहुल आजबे स्ट्राईक एंड वरती. ओहो, राहुलचा कडक शॉट. हवेमध्ये चेंडू थेट ज्वारीच्या शेतामध्ये. षटकार. नाम का कुत्ता पालो साले, भौंकने को आता नहीं और सन्माननीय ऋषिकेश दादा येळवंडे, सन्मान्य सागर भाऊ येळवंडे, सदस्य ग्रामपंचायत निघोजे यांच्याकडून देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ₹1000 पारितोषिक जाहीर होते. धावफलकावरती आपण बघू शकतो. माजी सरपंच नवनाथ भाऊ येळवंडे यांच्याकडून देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ₹1000 पारितोषिक. तर धावफलकावरती 54 धावा आहेत आणि षटक क्रमांक 64 धावा आहेत. 64 धावा आहेत. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. 9 चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. राहुल आजबेनं धावांचं पीक, पलीकडे ज्वारीचं पीक जोरात आलेलं आहे, इकडे धावांचं पीक याने जोमात आणलेलं आहे. गोलंदाज दत्ता निर्मळ कडून मात्र या पिकाला पाणी देणं बंद करावं लागेल. सन्माननीय कालिदास शेठ येळवंडे यांच्याकडून देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ₹1000 पारितोषिक आहे. कालिदास शेठ येळवंडे यांचं निश्चित मोठं योगदान आहे स्पर्धेच्या आयोजनामध्ये. त्याचबरोबर वैभव शेठ बेंडाले, शिवसेना शाखा प्रमुख निघोजे, बक्षीस तर दिलीच आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ₹3000 पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आपण बघू शकतो राहुल आजबे स्ट्राईक एंड वरती. दत्ताचा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगला खेळलेला फटका. गॅप तिथे मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल, निश्चित नाही पोहोचू शकत. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. थँक्यू. 68 धावा. विजयासाठी मात्र 9 धावांची गरज आहे. वाल्मिकी वॉरियर्स, दिशा चिखलगाव वाल्मिकी वॉरियर्सची ही जबरदस्त झुंज. पुन्हा एकदा 4 धावा. राहुल आजबे इज द मॅन इन क्रायसिस.
चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 72 धावा विजयासाठी मात्र 5 धावांची गरज आहे. सुरुवात थोडीशी खराब झाली होती. अमित राक्षे शून्यावरती बाद झाला होता. दुसऱ्या चेंडूवरती वासिकने त्याला बाद केलं होतं. निलेश ढगेने मात्र मॅरेथॉन इनिंग खेळली आज. तब्बल 4 षटकार आणि 2 चौकारांचा पाऊस निलेश ढगेने पाडला आणि राहुल आजबेनं काय सुंदर साथ दिली. क्षेत्ररक्षक तिथे, राहुल बाद, धक्का क्रमांक 3. या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख आणि युवा नेते, दमदार युवा नेते सन्माननीय वैभव शेठ संजयराव बेंडाले तथा आपल्या सर्वांचे लाडके बंटीजी बेंडाले यांचं आगमन झालेलं आहे. निश्चित प्रकारे या सगळ्या युवकांची, सगळ्या मित्रांची इच्छा आहे की यापुढे ग्रामपंचायतीवरती वैभव शेठ बेंडाले हे या ठिकाणी सागर भाऊ येळवंडे, वैभवजी बेंडाले, शिवसेना शाखा प्रमुख कालिदासजी बेंडाले यांच्याकडून समालोचक नरेश ढोबे यांच्यासाठी 500 रुपये आणि उत्तमजी सावंत सरांसाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद. जाऊ मैदानामध्ये जिथे शेवटचं षटक शिल्लक आहे आणि केवळ 5 धावांची गरज आहे. कुलदीप धायबरच्या हातामध्ये चेंडू. मॅच अजून संस्मरणीय आहे. पायचे कमाल यापुढे. चेंडू उडवला आणि तिथे गतीचा वापर केला निलेश ढगेने. मिळताय 4 धावा. आक्रमणातली हवा काढून घेतली या फटक्या बरोबर. मॅचचं समीकरण बिघडवलंय, मॅचचं गणित बिघडवून टाकलंय. 5 चेंडू आणि 1 धाव अशा परिस्थितीमध्ये मॅच आलेली आहे. सेमीफायनलची दुसरी मॅच आपण बघतोय. या अगोदर पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहिला होता आणि तो सामना अनिल शेठ तथा आबासाहेब वाळके स्पोर्ट्स फाउंडेशन म्हाळुंगे तथा पसायदान आळंदी संघाने जिंकला होता. पहिले फायनलिस्ट होते ते. तर सेकंड फायनलिस्ट ऑफ दिस टुर्नामेंट नाही, अजून नाही. एक फलंदाज होईल बाद. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. अजून या सामन्याचा निकाल लागलेला नाहीये. 17 चेंडू मध्ये 42 धावांची सुंदर इनिंग मैदानामध्ये साकारताना निलेश ढगे होईल बाद. टाळ्यांचा कडकडाट होतोय निलेश ढगेच्या झुंजार संघर्षासाठी. एक हाती तो त्याने किल्ला लढवला. धावांचा गोवर्धन त्याने बॅटवरती उचलला. शेलार मामाच्या तडफेने तो लढत होता आणि विजयाच्या दिशेने संघाला घेऊन जात होता. मुरार बाजी सारखा लढला, बाजी प्रभू देशपांडे सारखा लढला. 4 चेंडू 1 धाव. आता संघर्ष करण्याची वेळ आपण इथे बघू शकतो. ती दिशा स्पोर्ट्स चिखलगाव संघाची. निलेशला बाद करत इथे कुलदीप धायबरनं बिगुल वाजवलाय. स्लोवर 1 चेंडू निर्धाव ठरेल. शेवटचे 3 चेंडू 1 धाव. जबरदस्त मॅच. 3 चेंडू 1 धाव. या मैदानामध्ये 20-30 धावा फारशा अवघड नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये धावा रोखायच्या त्या कुलदीप धायबरला. समोर फलंदाज सागर. तुषार ढोले नॉन स्ट्राईक एंड वरते. मागच्या सामन्यातला मॅच विनर नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि त्याच्याकडे इथे फटका खेळला सागर कडून आणि वाल्मिकी वॉरियर्स नायडू नगर देहू रोड हा संघ फायनल मध्ये दाखल. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन मात्र 3ऱ्या-4थ्या क्रमांकासाठी पात्र होणार आहे. तर 3ऱ्या-4थ्या क्रमांकासाठी सामना इथे आपण लगेच कव्हर करतोय. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी चला. उपस्थिती मोठ्या संख्येने आहे. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय काळूरामांना मेंढे तंटामुक्ती अध्यक्ष शिंदेगाव विनंती करतो आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. या ठिकाणी चंदन केटरर्स
अतिशय सुंदर, स्वादिष्ट, रुचकर असं भोजन, सुरुची भोजन त्यांनी आपल्या सर्वांना दिलं. आपण त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. चंदन केटरर्स. थँक्यू डीजे. तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठीचा सामना या ठिकाणी नाणेफेक होणार आहे आणि ती मॅच आहे दिशा स्पोर्ट्स चिखलगाव विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स शेल पिंपळगाव. मी टॉस करण्यासाठी सन्माननीय अजितदादा फडके यांना विनंती करतो. त्याचबरोबर सत्यवानजी येळवंडे बिल्डर्स यांना विनंती आहे की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. सन्मान्य संभाजी राजे शिंदे यांनाही विनंती आहे की आपण टॉससाठी या. सन्मान्य मुरलीधर शेठ येळवंडे यांनाही देखील आम्ही विनंती करतो आपण टॉससाठी चला. सन्मान्य नवनाथजी काळजे या मान्यवरांना देखील विनंती आपण टॉससाठी चला. तिथे मंचावरती नाणेफेकीचा कौल होणार आहे. तिसऱ्या चौथ्या